या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलेली चित्रे, दृश्य व पुनर्निर्मिती ही कल्पनात्मक आहेत. ही दृश्य उपलब्ध ऐतिहासिक संदर्भ, लोककथा व परंपरांवर आधारित खऱ्या घटनांचे कलात्मक सादरीकरण आहे. या व्हिडिओचा उद्देश कोणाच्याही भावना दुखावण्याचा नसून लोहमठाच्या विस्मृत इतिहासाची माहिती व जनजागृती करणे हा आहे. लोहमठ विस्मरणात गेलेली एक महान परंपरा. गोवा ही परशुराम भूमी म्हणून ओळखली जाते. पुराणकथेनुसार परशुरामांनी समुद्र मागे हटवून ही पावन भूमी निर्माण केली आणि ही भूमी असंख्य देवतांची श्रद्धा संस्कृती व दिव्य परंपरेची पवित्र धरती आहे. शालिवाहन शके 700 कालयुक्त संवत्सर माघ पौर्णिमेला या दिवशी मठाची स्थापना माजाळी झाली, म्हणजेच बुधवार 6 फेब्रुवारी 779. या मठाचे पहिले स्वामी श्री विरूपाक्ष महास्वामी. त्यांच्या पश्चात एकूण 65 स्वामींनी ही परंपरा पुढे नेली. लोहमठाची गुरु परंपरा पुढील प्रमाणे आहे. लोहमठाचे मुख्य दैवत श्री विठ्ठल. अंकोऱ्यातील कल्लमा ही प्राचीन लोहमठाची महत्त्वाची शाखा म्हणून ओळखली जाते. काळंबा मेर्शी ही लोहमठाची आराध्य देवी. लोहमठ ही विश्वकर्मा समाजासाठी केवळ आध्यात्मिक केंद्र नव्हे, तर कला, शिल्प, साधना आणि शिक्षण देणारी एक केंद्रस्थ शैक्षणिक संस्था होती, जिथे ज्ञान, परंपरा आणि संस्कारांची अखंड परंपरा घडत होती. इथे स्वामी केवळ संन्यासी नव्हते, तर संस्कार, संस्कृती आणि मूल्यांनी समाजाला दिशा देणारे दिव्य मार्गदर्शक होते, ज्यांच्या विचारांनी संपूर्ण समाजाची वाटचाल करत होती. 16व्या शतकात गोमंतकातील काही ब्राह्मण गटांनी लोहमठातील स्वामींच्या धार्मिक अधिकारांवर व परंपरागत स्थानावर आक्षेप घेतला आणि त्यामुळे लोहमठाच्या आध्यात्मिक व सामाजिक भूमिकेला आव्हान निर्माण झाले. धार्मिक अधिकारांवरील या विरोधामुळे लोहमठ स्वामींनी विजयनगर साम्राज्याचे राजा किरीट रामराय यांच्याकडे दाद मागितली. प्राचीन ग्रंथांचा आधार घेऊन ब्राह्मण प्रतिनिधी आणि शंकराचार्यांचे प्रतिनिधी यांच्यात सखोल चर्चा झाली. वादविवादात स्वामींनी विजय मिळवला आणि त्यांच्या यशाबद्दल राजांनी त्यांचा सत्कार केला. शंकराचार्य श्री नरसिंह भारती स्वामींनी लोहमठ स्वामींना इतर ब्राह्मण समाजांप्रमाणे संपूर्ण धार्मिक अधिकार आहेत असा स्पष्ट, अधिकृत आणि धर्ममान्य निर्णय दिला, ज्यामुळे लोहमठाच्या परंपरेला वैध मान्यता मिळाली. मांद्रे येथील कुलदेवता मंदिरात पद्मनाभ स्वामींच्या हस्ते विश्वकर्मा प्रतिमेची विधिपूर्वक स्थापना झाली. त्यानंतर एकोशी येथे पद्मनाभ स्वामींची समाधी घेतली. 65वे वे विरूपाक्ष स्वामींच्या काळात लोहमठाची आर्थिक अधोगती सुरू झाली. संस्थात्मक दुर्बलता, बदलती राजकीय परिस्थिती
आणि सामाजिक संघर्षांमुळे लोहमठाच्या समृद्ध परंपरेवर हळूहळू अंधार पडू लागला. कनकनाथ स्वामी. मठाच्या सुवर्ण काळाची प्रतीक्षा करणारे शेवटचे स्वामी. त्यांच्या समाधीनं लोहमठाच्या एका तेजस्वी परंपरेचा अध्याय समाप्त झाला आणि त्याच क्षणापासून मठाच्या अस्तित्वाचा शेवट इतिहासात नोंदवला गेला. 6 नोव्हेंबर 1906 रोजी मडगाव येथील लोहमठाचा विध्वंस झाला. त्या विध्वस्त मठातून श्रद्धेची अखेरची साक्ष म्हणून पांडुरंग मूर्तीचे स्थलांतर करण्यात आले आणि त्यासोबतच लोहमठाच्या एका महान परंपरेचा इतिहासात अंत झाला. सदाशिव व्यंकटेशचारी. मठ परंपरा पुनर्स्थापनेचा शेवटचा अपयशी प्रयत्न. अत्यंत लहान वयातच ते समाधिस्थ झाले आणि त्यांच्यासोबत लोहमठ पुनरुज्जीवनाची अखेरची आशाही मावळली. आजही तिस्क उसगाव येथील समाधी या विस्मृत परंपरेची मौन साक्ष देत उभी आहे. लोहमठाची परंपरा इतिहासात विलीन झाली आणि मठाची वास्तू काळाच्या ओघात जीर्ण झाली. परंतु कनकाचार्य स्वामींच्या समाधीचा जीर्णोद्धार या परंपरेच्या अखेरच्या स्मृती जपणारा एक पवित्र प्रयत्न म्हणून उभा राहिला. काळाच्या राखेत दडलेली एक दिव्य परंपरा पुन्हा प्रकाशमान होण्याची वाट पाहत आहे. काळाच्या प्रवाहात लोहमठाची परंपरा लुप्त झाली, परंतु तिचे स्मरण, श्रद्धा आणि इतिहास आजही जिवंत आहेत. हा केवळ मठाचा अंत नाही, तर एका महान परंपरेची अमर आठवण आहे.